नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पुन्हा पाहणार आहोत ग्रामसेवक कृषी तांत्रिक प्रश्न भाग क्रमांक 20। मित्रांनो, या भागामध्ये आपण टोटल 30 प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे। कोणताही प्रश्न मिस करायचा नाही, कारण हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, आपली ग्रामसेवकची परीक्षा याच महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या अगोदर आपण 19 भाग अपलोड केले आहेत, ते भाग आपण पाहू शकता। चला मित्रांनो, पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात सिंचन दिन कधी असतो? याचं बरोबर उत्तर आहे 26 फेब्रुवारी। दरवर्षी महाराष्ट्रात सिंचन दिन असतो किंवा साजरा केला जातो 26 फेब्रुवारी। दरवर्षी महाराष्ट्रात सिंचन दिन साजरा केला जातो। मित्रांनो, सिंचन दिन हा शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंचन दिन साजरा केला जातो। शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, राजश्री फुलेराजा या जाती कोणत्या पिकाच्या जाती आहेत? याचं राईट उत्तर आहे टोमॅटो या पिकाच्या जाती आहेत। राजश्री व फुलेराजा या दोन्ही जाती टोमॅटो या पिकाच्या आहेत। मित्रांनो, आपण जर विचारलं टोमॅटोला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो, तर मित्रांनो, टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे द्रव असल्यामुळे टोमॅटोला लाल रंग प्राप्त होतो, लायकोपीन या द्रव्यामुळे। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, कोणती मृदा ही नवीन गाळाची मृदा असते? याचं राईट उत्तर आहे, आपण पाहू शकता, खादर ही जमीन नवीन गाळाची मृदा असते। मित्रांनो, खादर मृदा ही अल्कलीयुक्त मृदा असते। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकते? मित्रांनो, ग्रामपंचायतीला कर्ज ही जिल्हा परिषद मंजूर करून देते किंवा करून देऊ शकते। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, भांकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? याचं राईट उत्तर आहे भांकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर आहे। मित्रांनो, भांकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये द्या। मित्रांनो, उत्तर आपलं चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न मात्र नक्की करा। भांकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, मृदेला तांबडा रंग कशामुळे प्राप्त होतो? याचं बरोबर उत्तर आहे आर्यन पेरॉक्साईडमुळे मृदेला लाल रंग प्राप्त होतो। मित्रांनो, किंवा मृदेला तांबडा रंग प्राप्त होतो आर्यन पेरॉक्साईडमुळे। मित्रांनो, तांबडी माती जर आपण विचारलं तांबडी माती कुठे आढळते, तर मित्रांनो, तांबडी माती ही नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांबडी माती आपणास आढळते। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 7, ग्रामपंचायतमध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 1921 नुसार बालविवाह प्रतिबंधक अधिकारी कोण असतो? याचं राईट उत्तर आहे ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करतो। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 8, भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे? याचं राईट उत्तर आहे पिझोमीटर। आपण पाहू शकता, जर आपणास भूगर्भातील म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी जर आपणास मोजायची असेल तर पिझोमीटर हे उपकरण वापरले जाते। मित्रांनो, आपणास प्रश्न नवीन वाटत असतील तर प्रश्न नोट डाऊन करत चालायचा आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 9, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंतप्रधानांच्या काळात झाले? याचं राईट उत्तर आहे इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या काळात 14 बँकेचे राष्ट्रीयकरण झाले। मित्रांनो, आपण जर विचारलं 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले, तर मित्रांनो, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण हे सन 1969 या साली 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। चला पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 10,
कोणत्या नदीस बिहारचे दुःख अश्रू असे म्हणतात? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता, कोशी नदीला बिहारचे दुःख अश्रू असे म्हणतात. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. चेना ही स्थलांतरित शेती कोणत्या देशात केली जाते? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता, श्रीलंका या देशामध्ये चेना ही स्थलांतरित शेती केली जाते. मित्रांनो, जर आपणास विचारलं ब्राझील देशामध्ये कोणती स्थलांतरित शेती केली जाते, तर ब्राझील देशामध्ये रोका ही स्थलांतरित शेती ब्राझील देशामध्ये केली जाते. मित्रांनो, देश व देशाची स्थलांतरित शेती ही आपणास तोंडपाठच असणे गरजेचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली पशुगणना कधी झाली होती? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता, सन 1919-20च्या दरम्यान भारतातील पहिली पशुगणना झाली होती. मित्रांनो, मी आपणास पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला पाहूया प्रश्न क्रमांक 13. मुकुटमुळे येणे हे कोणत्या पिकाची पाण्यासाठी संवेदनशील अवस्था आहे? याचं राईट उत्तर आहे, गहू या पिकाची अवस्था आहे जी की मुकुटमुळे येणे ही संवेदनशील अवस्था आहे गव्हाची. मित्रांनो, गहू उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? जर आपणास माहीत असेल तर उत्तर नक्की द्या. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. स्नोबॉल हा कोणत्या पिकाचा प्रकार आहे? याचं राईट उत्तर आहे, फुलकोबी या पिकाचा प्रकार आहे. स्नोबॉल हा फुलकोबी या पिकाचा प्रकार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. कलम 243I हे कशाशी संबंधित कलम आहे? याचं राईट उत्तर आहे, वित्त आयोग या संबंधित कलम आहे. 243I हे कलम वित्त आयोगाशी संबंधित आहे. चला मित्रांनो, पाहूया आपला पुढील प्रश्न. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? याचं राईट उत्तर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, जर आपणास पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली विचारलं तर ती स्थापना केली आहे 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या साली झाला? याचं राईट उत्तर आहे, सन 1958 या साली मुंबई ग्रामपंचायत अधिनियम झाला. याचं राईट उत्तर आहे 1958 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या फळात विटॅमिन B1चे प्रमाण जास्त असते? मित्रांनो, आपणास B1 विचारलं आहे तर याचं बरोबर उत्तर आहे, काजू या फळामध्ये विटॅमिन B1चे प्रमाण जास्त असते. जर मित्रांनो जर B2 विचारलं तर बेलमध्ये विटॅमिन B2चे प्रमाण जास्त असते. B1 काजू, B2 बेल आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, आपल्याला शिकवण्याची पद्धत व आपणास कंटेंट्स आवडत असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करू घ्या व बेल आयकॉन क्लिक करून ऑन हे बटन सिलेक्ट करा. चला पाहूया पुढील प्रश्न. 19 नंबर प्रश्न आहे, काकडीची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते? याचं राईट उत्तर आहे, काकडीची लागवड ही आळे पद्धती व सरी पद्धती या दोन्ही पद्धतीने काकडीची लागवड केली जाते, 2 पद्धतीने. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. गरिबी हटाओ ही संकल्पना कोणत्या पंचवार्षिक योजनेत आखली गेली? मित्रांनो, ही पंचवार्षिक योजना होती, 5 नंबरची पंचवार्षिक योजना. ज्या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाओ ही संकल्पना अंमलात आणली होती किंवा आखली होती. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. संगणकामध्ये VDUचा फुल फॉर्म काय होतो? याचं उत्तर आपण पाहू शकता, व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट हा याचा लॉन्ग फॉर्म होतो. व्हर्च्युअल डिस्प्ले युनिट हा VDUचा लॉन्ग फॉर्म होतो. मित्रांनो, आपण जर विचारलं रॅमचा लॉन्ग फॉर्म काय होतो व रॉमचा लॉन्ग फॉर्म काय होतो, जर आपणास माहीत असेल तर कमेंट नक्की करू शकता, रॅम आणि रॉमचा लॉन्ग फॉर्म.
चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 22. माळेन दुर्घटना कोणत्या साली झाली होती? याचं राईट उत्तर आहे मित्रांनो, माळेन दुर्घटना ही सन 2014 साली झाली होती. मित्रांनो, माळेन हे गाव तालुका आंबेगाव व जिल्हा पुणे येथे आहे. मित्रांनो, आपणास किल्लारी भूकंप कधी झाला होता हे मला कमेंटमध्ये सांगा. कोणत्या साली किल्लारी येथे भूकंप झाला होता? आपल्याकडे ऑप्शन आहेत 1992, 93, 94, 96. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, गायीची जात खालीलपैकी कोणती नाही? मित्रांनो, इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. मित्रांनो, इथे गायीची कोणती जात खालीलपैकी नाही असा आपला प्रश्न आहे. गायीची जात आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत, काक्रेज, राठी, डांगी आणि गिर. 2 सेकंद थांबतो. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डांगी ही गायीची जात नाही. बाकी तिन्ही ऑप्शन काक्रेज, राठी आणि गिर या तिन्ही ह्या गायीच्या जाती आहेत. मित्रांनो, डांगी ही बैलाची जात आहे आणि डांगी ही गाय कोकणामध्ये शेती करण्यासाठी वापरली जाते. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 24. भारतात कोणत्या साली पहिली सूतगिरणी सुरू केली? याचं राईट उत्तर आपण पाहू शकता. भारतात सन 1915 साली पहिली सूतगिरणी सुरू केली. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 25. लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या पिकात असते? याचं राईट उत्तर आहे सूर्यफूल या पिकात लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण जास्त असते. मित्रांनो, सूर्यफुलामध्ये जवळपास 64% हे लिनोलिक स्निग्ध आम्लाचे प्रमाण असते. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 26. पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार कोणास असतो? याचं राईट उत्तर आहे राज्य सरकार यांना पंचायत समिती विसर्जित करण्याचा अधिकार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 27. ल ना बोंगीरवार समितीची स्थापना कधी करण्यात आली? याचं राईट उत्तर आहे सन 1970 साली ल ना बोंगीरवार समितीची स्थापना करण्यात आली. आपला पुढील प्रश्न क्रमांक 28. भारतात जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? याचं राईट उत्तर आहे सन 1772 या साली भारतात जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती झाली. स्टार प्रश्न आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न क्रमांक 29. अमृत क्रांती ही कशा संदर्भात क्रांती आहे? याचं राईट उत्तर आहे नदी जोड प्रकल्प याविषयी मित्रांनो क्रांती आहे अमृत क्रांती. नवीन प्रश्न वाटल्यास नोट डाऊन करत चालायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्र कोठे आहे? याचं राईट उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्र आहे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की द्या. क्वेश्चन आहे वसंतराव नाईक समितीची स्थापना कधी करण्यात आली? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत 1984, 1960, 1980, 1988 आणि 1970. आपल्याकडे अशी IBPS पॅटर्ननुसार 5 ऑप्शन आहेत. यापैकी एक उत्तर नक्की आहे. मित्रांनो, याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू मित्रांनो. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.